नमस्कार. हा ऑगस्ट 2025 महिना आणि साल चालू. तर एका ठिकाणी असं खरोखर घडलेलं मला एक आठवलं आणि म्हणून ते मी आता आपणास सांगतो. खरोखर घडलेली ही गोष्ट आहे. म्हणून मी ह्या गोष्टीला नाव दिलं आहे अन्नम ब्रह्म. अन्नम ब्रह्म. तर ती मी सांगतो आपणास कथा. एका ठिकाणी असं खरोखर घडलेलं आहे. एका गावामध्ये एक अगदी प्रसिद्ध असं फरसाण आणि मिठाई सेंटर होतं. सर्व प्रकारचे खमंग, खारे, चमचमी, चविष्ट असे पदार्थ तिथे मिळत. त्याचप्रमाणे अगदी उत्कृष्ट असे सर्व प्रकारचे दर्जेदार गोड पदार्थ त्या ठिकाणी मिळत. हे सर्व ॲटम्स तो मालक घरी बनवित असे. कामाला 3-4 मुलं त्याने नेमली होती. फारच छान आणि पुन्हा पुन्हा खावी वाटावीत असे पदार्थ त्या दुकानात मिळत असत. पूर्ण गावामध्ये त्याची जणू एक मोनोपॉलीच होती. लौकिक होता. असो, एकदा एका रात्री काही चोरट्याने म्हणून त्याचं दुकान फोडलं. कुणालाही पत्ता लागला नाही. त्या चोरांना वाटलं मध्ये एखादी तिजोरी वगैरे असेल. त्या मिठाईच्या दुकानाच्या मध्ये भरपूर नोटा मिळतील वगैरे वगैरे. पण तिथं त्यांना काही सापडलं नाही. आता दुकानात कॅश कोण ठेवतो? घरीच, हो ना. मग त्यावेळेस ते 2-3 चोर जे होते ते खूप चिडले, काहीच मिळालं नाही म्हणून. जिकडे तिकडे चिवडा, फरसाण, खारा, शेव, सामोसे, चकल्या, कचोऱ्या आणि इकडं लाडू, जिलेबी, बासुंदी, फेण्या, कलाकंद, बर्फी हे सर्व खमंग आणि गोड पदार्थ. त्या लोकांनी चिडून दुकानातील सर्व खाण्याच्या पदार्थांवर रॉकेल ओतून दिलं. ते जेवढे खायचे पदार्थ होते त्याच्यावर रॉकेल टाकलं. त्यांची नासधूस करून टाकली. तिथलाच बाजूचा एक झाडू घेतला आणि ते सर्व अन्नपदार्थ त्या झाडूच्या साह्याने कोपऱ्यामध्ये मातीत लोटून दिले. मग त्यांचा राग शांत झाला आणि ते तणतणत निघून गेले चोरटे. आता या ठिकाणी विचार करा, राग काढण्याची किंवा संताप व्यक्त करण्याची ही पद्धत कितपत योग्य आहे? अहो, शेवटी ते अन्न आहे. अन्नम ब्रह्म. काही नसलं मिळालं तरी ते सगळं खाऊन टाका. जिभेचे चोचले पुरवा. नाहीतर बरोबर सगळं घेऊन जा. घरच्यांना भरपूर खाऊ घाला. थोडं बाहेर भिकाऱ्यांना तरी खायला द्या. ते आपल्याला तोंड भरून दुवा देतील. पुण्यच आहे ते. पण अन्न असं वाया घालवलं तर आपल्याला ते शाप देतं. एवढी तरी अक्कल त्या चोरांना असावी ना. अन्न फुकट मिळालं तर त्याची जाणीव ठेवा. या ठिकाणी सांगणं हेच की कुणाचे कपडे फाडा वा कुणाचे भांडे आपटून फोडा, पण अन्न वाया जाऊ देऊ नका. त्यासारखं पाप नाही. अन्नम ब्रह्म.